दुसरा इतिहास अध्याय 6। मग शल्मोन म्हणाला, परमेश्वराने म्हटले आहे की मी निबिड अंधकारात वास करीन, पण तुझ्यासाठी निवासस्थान, तुला युगानुयुग राहावयासाठी मंदिर मी बांधिले आहे। मग राजाने मागे वळून इस्रायलाच्या सर्व मंडळीस आशीर्वाद दिला। तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहिली। तो म्हणाला, धन्य तो इस्रायलाचा देव परमेश्वर, त्याने स्वमुखाने माझा बाप दावीद यास वचन दिले होते व त्याने आपल्या हातांनी ते पूर्ण केले। ते वचन असे, ज्या दिवशी मी आपल्या लोकास मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवसापासून माझ्या नामाच्या निवासार्थ मंदिर बांधण्यासाठी कोणाही इस्रायल वंशाकडून मी अन्य कोणतेही नगर निवडून घेतले नाही, आणि माझी प्रजा इस्रायल याजवर अधिपत्य करण्यास कोणी अन्य मनुष्य निवडिला नाही। परंतु यरुशलेम येथे माझे नाव असावे म्हणून मी ते निवडिले आहे। माझे लोक इस्रायल याजवर दाविदास मी निवडून नेमिले आहे। माझा बाप दावीद याचा मनोदय असा होता की इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या नामाप्रित्यर्थ एक मंदिर बांधावे। पण परमेश्वराने माझा बाप दावीद यास सांगितले की परमेश्वराच्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधावे असा तू मनोदय धरिला आहे, हे तू चांगले केले आहे। पण तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझ्या पोटी जो पुत्र येईल तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधील। परमेश्वर हे जे वचन बोलला ते त्याने पुरे केले। मी आपला बाप दावीद याच्या जागी येऊन परमेश्वराच्या वचनानुसार इस्रायलाच्या गादीवर बसलो आहे, आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या नामाप्रित्यर्थ हे मंदिर मी बांधिले आहे। परमेश्वराने इस्रायल लोकांशी करार केला, तो ज्या कोशात आहे त्याची मी तेथे स्थापना केली आहे। इस्रायलाच्या सर्व मंडळी देखत परमेश्वराच्या वेदीसमोर उभे राहून शल्मोनाने आपले हात पसरिले। शल्मोनाने 5 हात लांब, 5 हात रुंद व 3 हात उंच असा पितळेचा एक चौरंग तयार करून अंगणाच्या मध्यभागी ठेविला होता। त्यावर तो उभा राहिला आणि इस्रायलाच्या सर्व मंडळी समक्ष गुडघे टेकून आकाशाकडे आपले हात पसरून असे म्हणाला, हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, आकाशात व पृथ्वीवर तुझ्या समान कोणी देव नाही। जे तुझे सेवक जिवेभावे तुझ्यासमोर वर्ततात त्यांच्याशी तू आपल्या कराराप्रमाणे व दयेने वर्ततोस। जे वचन तुझा सेवक माझा बाप दावीद यास दिले ते तू पाळले आहे। जे तू आपल्या मुखाने बोललास ते तू आपल्या हाताने पुरे केले आहे, अशी आज वस्तुस्थिती आहे। तर आता हे इस्रायलाच्या देवा परमेश्वरा, तुझा सेवक माझा बाप दावीद यास तू असे वचन दिले होते की तू मजसमोर वागत आलास त्याप्रमाणेच तुझे वंशज आपली चालचलणूक ठेवण्याची काळजी बाळगून माझ्या नियमानुसार चालतील, तर माझ्या समक्ष इस्रायलाच्या राजासनावर बसणाऱ्या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा कधीही खुंटावयाची नाही। त्यास दिलेले हे वचनही तू पुरे कर। हे इस्रायलाच्या देवा परमेश्वरा, जे वचन तू आपला सेवक दावीद यास दिले होते ते प्रतीतीस येऊ दे। देव या भूतलावर मानवांबरोबर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होत नाही, तर हे जे मंदिर मी बांधिले आहे यात तो कसा व्हावा? तरी हे माझ्या देवा परमेश्वरा, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व याचनेकडे लक्ष दे। तुझा सेवक तुझा धावा करीत आहे व तुझपुढे प्रार्थना करीत आहे, तिच्याकडे कान दे। माझ्या नामाचा निवास येथे होईल असे ज्या स्थलाविषयी तू म्हटले त्या ह्या स्थलाकडे, या मंदिराकडे
अहोरात्र तुझी दृष्टी असो. जी प्रार्थना तुझा सेवक या स्थळाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक. तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्रायल या स्थळाकडे तोंड करून विनवणी करतील तिच्याकडे तू कान दे. स्वर्गातील तुझ्या निवासस्थानातून तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर. एखाद्याने आपल्या शेजाऱ्याचा अपराध केल्यामुळे त्यास शपथ घ्यावयास लाविली आणि ती या मंदिरात तुझ्या वेदीसमोर त्याने घेतली, तर तू स्वर्गलोकातून ती श्रवण कर. त्याप्रमाणे घडवून आण. आपल्या सेवकांचा न्याय करून दुष्टाची कृती त्याच्या शिरी उलटेल असे त्याचे पारिपत्य कर. निर्दोषास निर्दोषी ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्यास फळ दे. तुझे लोक इस्रायल यांनी तुझविरुद्ध पाप केल्यामुळे शत्रूपुढे त्यांचा मोड झाला व ते पुन्हा तुझकडे वळले आणि तुझ्या नामाचा स्वीकार करून या मंदिरात तुझी प्रार्थना व विनवणी त्यांनी केली, तर तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक. तुझे लोक इस्रायल यांच्या पापाची क्षमा कर आणि जो देश तू त्यास व त्यांच्या पूर्वजास दिला त्यात त्यास परत आण. त्यांनी तुझविरुद्ध पाप केल्यामुळे आकाश कपाटे बंद होऊन पर्जन्यवृष्टी खुंटली, तर अशा प्रसंगी त्यांनी या स्थानाकडे तोंड करून प्रार्थना केली, तुझ्या नामाचा स्वीकार केला व तू त्यास दीन केल्यामुळे ते आपल्या पापांपासून परावृत्त झाले, तर तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक. इस्रायल तुझी प्रजा, तुझे सेवक, त्यांच्या पापाची क्षमा कर. कारण ज्या सन्मार्गाने त्यांनी चालले पाहिजे तो तू त्यास शिकवित आहेस. हा जो देश तू आपल्या लोकांना वतन करून दिला आहे त्यावर पर्जन्यवृष्टी कर. या देशावर दुष्काळ, मरी, शेते करपवून टाकणारा वारा अथवा भेरड, टोळ अथवा नाकतोडे ही आली, अथवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहरास वेढा घातला, अथवा दुसरी कोणतीही आपत्ती अथवा रोग त्याजवर आला, तर एखादा इस्रायल किंवा तुझे सगळे इस्रायल लोक आपणास होणारे क्लेश किंवा दुःख ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी आपले हात या मंदिराकडे पसरून करीतील ती तू स्वर्गातील आपल्या निवासस्थानातून ऐक. त्यांना क्षमा कर. प्रत्येकाचे मन ओळखून त्याच्या सर्व वर्तनांप्रमाणे त्यास फळ दे. कारण सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस. म्हणजे जो देश तू आमच्या पूर्वजास दिला त्यात ते राहतील तितके दिवस ते तुझे भय बाळगून तुझ्या मार्गाने चालतील. तुझ्या इस्रायल लोकातला नव्हे असा कोणी परदेशीय तुझे मोठे नाम, बलिष्ठ हस्त व पुढे केलेला बाहू यास्तव परदेशाहून आला आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली, तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील ते कर. म्हणजे या भूतलावरील सर्व देशचे लोक तुझे नाम ओळखून तुझ्या इस्रायल लोकाप्रमाणे तुझे भय बाळगतील आणि मी जे हे मंदिर बांधले आहे त्यावर तुझे नाम आहे हे त्यास कळून येईल. तुझे लोक तू पाठविशील तिकडे आपल्या शत्रूशी सामना करण्यास जातील आणि तू निवडलेल्या या नगराकडे व तुझ्या नामाकरिता मी बांधिलेल्या या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करीतील, तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक व त्यास न्याय दे. त्यांनी तुझविरुद्ध पाप केले, कारण पाप करीत नाही असा कोणीच नाही, व तू त्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्यास त्यांच्या शत्रूच्या हाती दिले आणि त्यांनी त्यास जवळच्या अथवा दूरच्या देशी पाडाव करून नेले. तर ज्या देशात त्यास पाडाव करून नेले असेल तेथे ते विचार करीतील आणि आपणाला पाडाव करून नेणाऱ्या लोकांच्या देशात तुझकडे वळून तुझी विनवणी करून म्हणतील, आम्ही पाप केले आहे, आम्ही कुटिलतेने वागलो आहोत, आम्ही दुराचरण केले आहे.
आणि ज्यांनी त्यास पाडाव करून नेले त्या त्यांच्या शत्रूंच्या देशी ते तुझकडे जीवे भावे वळून आपल्या पूर्वजास दिलेल्या देशाकडे, तू निवडलेल्या नगराकडे, तुझ्या नामाकरिता मी बांधिलेल्या ह्या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करीतील, तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक, त्यास न्याय दे. तुझ्या लोकांनी तुझ्या विरुद्ध पाप केले असेल त्यास क्षमा कर. तर आता हे माझ्या देवा, जी प्रार्थना ते या स्थानी करीतील तिकडे आपले डोळे उघडून कान दे. हे परमेश्वरा देवा, उठ, तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये. हे परमेश्वरा देवा, तुझे याजक उद्धाराने भूषित होवोत आणि तुझे भक्त सुजनतेत आनंद पावोत. हे परमेश्वरा देवा, तू आपल्या अभिषिक्ताचे तोंड मागे फिरवू नको. तुझा सेवक दावीद याच्यावर दया करून जी कृत्ये तू केली त्यांचे स्मरण कर.